मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे वारंवार होकार देत आहेत, पण राज ठाकरेंकडून अद्याप उघडपणे भाष्य करण्यात आलेलं नाही। पण राज ठाकरे यांनी देखील थोडं थांबा असं पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। पाहूयात। आम्ही जर संभ्रमात असू तर दुसरं काय करू शकतो आम्ही, परंतु योग्य आहे तुम्हाला कळेल। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवरून आम्ही संभ्रमात आहोत, पण योग्य वेळी निर्णय घेऊ असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले। पण एक बाब नक्की आहे की इगतपुरीत जे पदाधिकाऱ्यांचं शिबिर झालं तिथे सूर ठाकरेंसोबतच्या युतीचाच होता। उद्धव ठाकरेंसोबत जाऊया मनसे नेत्यांचा शिबिरात असाच सूर होता। बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल आहे। दरम्यान तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा असा सल्ला राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला। साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे, मला थोडा वेळ द्या। मला काही जर काय असेल तर ते तुम्हाला सांगितल्याशिवाय मी जाणार आहे का पुढे? तुम्हीच माझी शक्ती आहात काय, त्यामुळे तुमच्याशी यथा योग्य वेळ येईल तेव्हा निश्चितपणे या विषयावरती मी मला जे काही बोलायचं ते बोलेल। पदाधिकाऱ्यांची अशी भावना आहे की उभाटासोबत पुढची युती करायची प्रामुख्याने महाराष्ट्राची भावना आहे ती भावनाची महाराष्ट्राची जी भावना आहे ती भावना साहेबांना माहित नाही का? सगळ्याला माहिती आहे। त्याच्यावरती आमची भावना म्हणजे महाराष्ट्राचीच भावना आहे ती एक प्रकारे समजून चाला, किती असं मोजमाप करून चालत नाही। स्वतः राज ठाकरेंनी ट्विट करून युती संदर्भात पत्रकारांशी अनौपचारिक जो संवाद झाला त्यावरून भूमिका स्पष्ट केली। इगतपुरीत पक्षाच्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला। त्या दरम्यान मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं। त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता असं म्हणालो। त्यावर मग युतीचं काय असं विचारण्यात आलं। त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता असं उत्तर दिलं। मात्र मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल। अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललो नाही ते समोरच्याच्या तोंडामध्ये घालायचं नसतं हे भान पण आता गेलेलं आहे का? मला कोणतेही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन। ते सांगण्याची मुलाखत येईल तेव्हा बघा ना। तर राज ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि शरद पवारांशीही चांगलेच संबंध आहेत, त्यामुळे युतीवरून आम्हीच संभ्रमात असल्याचं मनसेचे नांदगावकर म्हणाले। कसं गेला वेळ काळ आहे ना, मला माहिती नाही। बरं त्यांचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत, कोणाशी चांगले नाहीत? ते देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण उत्तम संबंध जपून आहेत, ते एकनाथ शिंदे साहेबांशी पण उत्तम संबंध जपून आहेत, पवार साहेबांशी पण उत्तम संबंध जपून आहेत आणि उद्धव साहेबांशी पण उत्तम संबंध जपून आहेत। अशा बोलण्याने समोरच्या अजून संभ्रमात जातात ना। हा, मग आता त्याला काही इलाज नाही ना। आम्ही जर संभ्रमात असू तर दुसरं काय करू शकतो आम्ही, परंतु योग्य वेळ तुम्हाला कळेलच। का एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का? जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्यासोबत आहे, राज ठाकरे या क्षणी माझ्यासोबत आहे, त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही। महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट पाहायला पाहिजे। आत्ताच मी राज ठाकरे यांचं एक पोस्ट वाचली, ती वाचल्यावर सुद्धा तुम्हाला त्यातले अर्थ आणि संदर्भ कळायला पाहिजे। मनसे काहीशी संभ्रमात असली तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना युतीवरून सकारात्मकच असल्याचं वारंवार सांगतेय। स्वतः उद्धव ठाकरेंनी तर राज ठाकरे सोबत आल्याचंही जाहीर केलं। सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो। माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। संजय राऊत साहेब उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत आहेत, म्हणजे स्वतःची पाठ स्वतः थोपटून घ्यायची, आणि ज्याला आपण म्हणतो उंदराला मांजर साक्षी तसंही मुलाखत आहे। हातामध्ये रुद्राक्ष बांधलं की कोण बाळासाहेब होत नाही, त्यांच्या मुलाखतीला शुभेच्छा कोण विचारते? त्यांना विचारतो कोण? आता अशा पद्धतीनं आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची, मुलाखती घ्यायच्या, आणि मी अजून कसा जिवंत महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आहे हे दाखवायचा बालिश प्रयत्न करत आहेत उद्धवजी, त्यांना खूप शुभेच्छा। उद्धव ठाकरेंना मनसेसोबत युती हवीच आहे, पण त्याचा निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे, त्यामुळे ती योग्य वेळ राज ठाकरेच ठरवतील।
इगतपुरीहून कृष्णा सोनरवाडकर आणि चंदन पूजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.